हॅलो नमस्कार. सकाळचे 9 वाजले. अचानक ठरलं की सगळं झाडायला काढायचं. मग काय केलं, सासूबाई आल्या, त्यांना सांगितलं आजच आपण झाडून काढूया. मग आम्ही सगळी ही भांडी वरची सगळी होती तेही काढली धुवायला. झाडून वगैरे घेतलं होतं वरचं सगळं घरातलं. त्या भांडी फक्त राहिली होती. धुणं पण धुवून झालं होतं मोठं. इथे फ्रीज पण लई घाण झाला होता. म्हटलं शनिवार आहे आज धुवूनच टाकूया सगळं. एकदमच धुवायला काढलं. कपडे धुवून झाली होती. आता मी वरती वाळत टाकायला चालले होते. थोडीफार भांडी वरती आम्ही नेऊन टाकली होती, ती दाखवते चला. इथे अशी आम्ही भांडी मोठी मोठी आधीच आणून ठेवली होती. वरती जिन्यावरती धुण्यासाठी आम्ही नेली होती गच्चीवर. इथे कपडे वाळत घालण्यासाठी मी काट्या टाकल्या होत्या, कारण की खूपच अडचण होणार होती. जास्त भांडी होती तिथं. वाळत पण पापड वगैरे घातलं होतं. इथे बघा झाडाला छान असं फूल लागले. कमळाला पण कळ्या भरपूर आलेल्या आहेत. मग डॉल्याला पण आंघोळ घातली लागलंच. त्याला पण वरती उन्हाला घेऊन गेलो होतो, कारण की आम्ही सगळेच वरती असल्यामुळे त्याला एकटं असलं की तो आरडायला चालू करतो. मग चला आता बघू सासूबाई खाली काय करतायत, जाऊन दाखवते तुम्हाला. इथे बघा वरची सगळी कपाटची भांडी टबमध्ये भरत आहेत, कारण की वरती घेऊन जायचं होतं आम्हाला. इथे सगळं पूर्ण कपाट रिकामं केलं बघा. मग मी कपडे धुवून आल्यानंतर हे स्वच्छ करून घेतलं बघा. शाळा सुटली पिऊ? सुटली. काय खाल्लीस? शाळेत भात केला होता. हा. पियूची शाळा सुटली. काय काय सांगितलं होतं बघितलं तिनं, काय काय खाऊन आली. इथे पितळची भांडी पण होती. आमच्याकडे पितळची पण भांडी भरपूर आहेत, दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. इथे पापड वगैरे वाळत घातलेलं. पियूची शाळा सुटल्यामुळे पियू इथे वरतीच खेळायला आली होती. त्यानंतर एवढी भांडी होती की घासून घासून इतका कंटाळा आला. 2 वाजले तरी आमची भांडी घासून होत नव्हती. मिस्टरांनी पण मदत केली भांडी आणून देण्यासाठी. मग वरतीच आम्ही सगळी भांडी स्वच्छ वाळत घातली बघा. अशा प्रकारे सगळी भांडी आम्ही वाळवत घातली. कपडेही वाळली होती. 2 वाजले होते त्यामुळे कपडेही वाळली. सगळं काम एकदम झालं. थोडी पितळची भांडी राहिली होती, त्या सासूबाई घासत होत्या. मी कंटाळल्यामुळे मी बसून गेले. इथे पापड वगैरे सगळंच वाळत घातलं. अशा प्रकारे छान अशी भांडी आमची वाळलेली आहेत. आम्ही लगेच भांडी खाली नेली नाही. 4 वाजता भांडी खाली घेऊन गेलो. कंटाळल्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतली. थोडं जेवलो आम्ही. त्यानंतर भांडी हे बघा कशी चकचकायला लागलेत आमची भांडी. कशी वाटलीत आमची भांडी धुतलेली चकचकतेली. पितळची भांडी अशी आम्ही लावली होती. मोठे हांडे वगैरे होते ते आम्ही तिकडल्या खोलीमध्ये ठेवले. तवर गल्लीत एक बोरना नसल्यामुळे मला बोलवायला आले हळदी कुंकवाला. मग मी लगेच पडदीशी साडी घातली आणि बोरनान करून आले. तवर आई बाजार घेऊन आल्या होत्या. मग आता फ्रीज स्वच्छ केलाच होता. मग म्हटलं आता फ्रीजमध्ये सगळं भरून ठेवूया. हे अशा प्रकारे भांडी वगैरे मस्त अशी चकचकत होती. इथे मी ऑनलाईन डबे घेतले होते, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होते. त्यामध्ये मी सगळ्या ह्या भाज्या भरून ठेवल्या बघा. फ्रेश सगळं माळवं होतं. इथे फ्रीज बघा कसा चकचकायला लागला आहे सगळं. त्यामधलं फ्रीजमधलं मी प्लेटा वगैरे धुवून ठेवल्या होत्या, काचा वगैरे. अशा प्रकारे सगळं फ्रीज भरला. शेवटी जेवण केलं आणि किचन स्वच्छ केला. कसा वाटला आजचा दिवस आमचा सांगा नक्कीच. बाय बाय.